अप्रादेशिक परिवहन विभागाकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला असून मंगळवार 17 मार्च रोजी आर.टी.ओ. कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना नाहक अडवून दंड आकारला जात असल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बिपिन चौधरी यांनी केला. ओव्हरलोडच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देऊ नये अशी मागणी प्रहारची होती. आर.टी.ओ. कार्यालयात जी फॉर्मच्या नावाखाली घेतली जाणारी कथित लूट बंद करावी अशी मागणीही करण्यात आली. पिंपळखुटी चेकपोस्टवरून होणारी अवैध वाहतूक व तस्करी रोखण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. शहरातील ऑटो चालकांनाही वारंवार त्रास दिला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. ठिय्या आंदोलनामुळे काही काळ आर.टी.ओ. कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आश्वासनांची अंमलबजावणी झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बिपिन चौधरी यांनी दिला. यावेळी संतोष दांडगे, गौरव नाईकर, सोनाली मडावी, सागर सूर्यवंशी, सतीश दरेकर, मनोहर राठोड, रवी जाधव, प्रवीण धाकुलकर, निलेश राठोड, विनोद मंगाम, आशिष तुपेकर आदी उपस्थित होते. आर.टी.ओ. ऑफिसमध्ये जो भोंगळ कारभार चाललेला आहे, नाहक शेतकऱ्यांच्या गाड्याला, नाहक जनतेला जो त्रास होत आहे त्याच्या विरोधातले हे आंदोलन आहे. हे जनसामान्याचं आंदोलन आहे. खऱ्या अर्थाने जे कष्टकरी वर्ग आहे त्यांचं हे आंदोलन आहे. काय होत आहे, आता नुकताच शेतीचा माल निघलेला आहे. आर.टी.ओ. ऑफिसचे अधिकारी हे मुद्दामहून कृषी उत्पन्न बाजार समिती असो, एखादा कुठं जर त्यांचा ठिय्या असेल त्या ठिकाणी असो, हे आपल्या गाड्या उभ्या करून जो शेतकरी आपला माल शेती विकण्यासाठी आणत आहे बाजार समितीमध्ये, त्यांच्या मालाच्या गाड्यांना पकडत आहे आणि त्यांना नाहक दंड देत आहे. या बाबतीत आम्ही आर.टी.ओ. ऑफिसला 2-3दा निवेदन दिले. त्यांना समजावून सांगितलं का हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत असं धोरण करू नका. 2 पोते जर तुरी एखाद्या शेतकऱ्याने जास्त आणल्या तर त्या 2 पोत्याचा दंड तुम्ही 10,000 आणि 15,000 रुपये जर त्या शेतकऱ्याला देत असाल तर त्यांची हे वर्षभराची मेहनत तुमच्या 15,000मुळे 3 पोत्याचं नुकसान त्यांचं होत आहे. हे त्यांना आम्ही वारंवार समजून सांगितलं. परंतु काही मुजोर अधिकारी आहे, काही महिला अधिकारी सुद्धा आहे ज्या मुजोर आहे, स्वतः पैसे घेत आहे आणि या बाबतीत शेतकऱ्यांना ते त्रास देत आहे. यांचे ओव्हरलोडचे कार्ड सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. एक दिवस आता त्यांना चर्चा करण्यासाठी आम्ही तर बोललो आहे. त्यांची विनंती होती का आमच्यासोबत चर्चा करू. चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे. चर्चा करत असताना जर त्यांचा सकारात्मक भूमिका नसेल तर एवढा मोर्चा आर.टी.ओ. कार्यालयामध्ये जाऊन आर.टी.ओ. ऑफिसचं काय होईल हे त्यांनी लक्षात ठेवावं. हिंदी मराठी